नमस्कार, मी स्वदेश न्यूजमधून चेतन बरगडे। आज हे नगरपंचायत कार्यालय बहादुराच्या समोर काही लोकसंख्या जमा झाले। का बरं इथे हे लोक जमा झाले आहे यांचे मुद्दे समजून घेऊ आपण। काय मत आहे सर, काय नाव आहे तुमचं? माझे नाव प्रशांत अनिल नखाते, मी विदर्भ राज्य आंदोलन समिति युवा आघाड़ी नागपुर जिला अध्यक्ष है। अच्छा, तुम्हारा नाम क्या है? मंजूषा वाघाड़े, मिलन नगर में रहते आप नाव सांगा पहिले। माझं नाव सुषमा मेश्राम, सुषमा किशोर मेश्राम। आणि भरपूर दिवसापासून म्हणजे आम्ही रेग्युलर येऊन राहिलो, लोकांची समस्या जी आहे हां. ते समस्याचे निवेदन देऊन राहिलो, पण प्रशासक जे आहे ते प्रशासक आम्हाला म्हणजे याच्यावर ढकलतात त्याच्यावर ढकलतात। कसले मुद्दे आहेत तुमचे? कसले आमचे मुद्द्यावर? बस नळ लाईन आहे, गडर लाईन आहे, कुठल्या एरियात राहणं आहे? साईबाबा नगर खरबी यानी भरपूरसे सर्व जनतेचे हे मुद्दे सर्व आहे. जे बहादुरा खरबीच्या खरबी, बहादुरा, एरियात राहणारे हां. लोक आहे, तर पाण्याची नळ लाईन या लोकांनी दिली नाही, नाही आतापर्यंत नाही आहे, आहे। हां. नळ नाही, रस्ते नाही आहे, अच्छा. गटर लाईन नाही आहे, हां. लोकांच्या घराघरामध्ये पाणी चाललं आहे। अच्छा. आणि टॅक्स नाही लागून राहिले, अच्छा. कब्जा पत्रावर तोंड पाहून टॅक्स लावून राहिले। हां. अगर जर कोणी 2000-5000 रुपये त्यांना एक्स्ट्रा जे देत असेल त्या लोकांना ते टॅक्स लावून राहिले, बाकीचे गरीब जनतेला टॅक्स नाही लावून राहिले। अच्छा. तर हे समस्या खूप बिकट आहे आणि सर्व जनतेच्या जे समस्या आहे त्याच्यावर आम्ही लोक एक निवारण म्हणून हा एक मोर्चा घेऊन आलेलो आहोत। अच्छा, तर या ज्या त्रास आहे पूर्ण जितकी ते लोक जमा आहे सर्वांचा हा त्रास आहे. सर्वांच्या तुम्ही जेव्हा येताय. आम्ही सीओ साहेबांना पण भेटलो, काय नाव आहे सीओ साहेबांचं? चिखलगुंडे साहेब। चिखलगुंडे साहेब आहे। हां. मग त्यांच्याशी भेट झाल्यावर काय बोलले? काही नाही, ते बस टाळाटाळी करत राहतात का बा आज होणार आहे, उद्या होणार आहे, 8 दिवसात करून देतो। आम्ही वारंवार निवेदन दिले आहे, निवेदनाची प्रत आहे आणि तिकडे दाखवा. निवेदनाची प्रत पण आहे पूर्ण। अच्छा. आणि हे मागील निवेदनाची प्रत आहे, हे 2-3 निवेदन आहे, प्लस हे सँक्शन झालेले रोड आहे 10/3/2023 ला पण सँक्शन झालेले रोड आहे, हे ते जे अजूनपर्यंत झाले- बनलेले हे नाही आहे। आतापर्यंत बनलेले नाही आहे. तर याच्या संदर्भात तुम्ही सीओ साहेबांशी भेटले, तिथल्या इंजिनियरशी भेटले, तुम्ही बांधकाम विभागाशी भेटले, तुम्ही भेटलो आम्ही। अच्छा, मग त्या लोकांनी काय म्हटलं की बा ते बस करून करून देतो? देऊ होऊन राहिला, पण एक वर्षापासून का करून राहिले बा? अच्छा. ह्या समस्या घेऊन आम्ही संपूर्ण जनतेच्या रोष लक्षात घेऊन आम्ही आता इथे आंदोलनासाठी आलो। मग मला एक सांगा की रोडसाठी यांच्याकडे निधी आहे की नाही, या नळ लाईनसाठी निधी आहे की नाही, हे माहिती करून घेतलं का तुम्ही? हो, आम्ही ते नळ लाईनसाठी आता बावनकुळे साहेबांची हर वेळेस मीटिंग होते। हा. बावनकुळे साहेब सांगतात आम्ही नगरपंचायतला 300 करोड दिले, 700 करोड दिले, पण हे पैसे गेले कुठं? हा. फक्त लोकांना लालीपाप द्यासाठी फक्त सांगतात का बा? अच्छा. हा एक प्रश्न आम्हाला पडलेला आहे, त्याच्यात जवाब विचारासाठी आम्ही सीओ साहेबाकडे आलेलो आहोत। अच्छा, तर आता तुम्ही आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून शासन प्रशासनला काय सांगणं चाहता? बोला तुम्ही. आम्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे सांगण्यात चाहतो का मी संपूर्ण जनतेच्या तुम्हाला जे आहे ते प्रशासनाने शासक म्हणून आमच्या सेवेसाठी तिथे पाठवलेलं आहे आणि तुम्ही जनतेचे काम बरोबर करत नाही आहे, त्यामुळे जनता हे त्रस्त झाली आहे आणि आज तुमच्याकडे आंदोलन घेऊन आली। मिलन नगर में कब से रह रहे हैं? हम लोग 12 साल हो गए रह रहे हैं, तो हमारी 12 साल हो गए। हाँ, हमारी गली पूरी गड्ढे से है, पूरा पानी है, हम लोग बच्चों से तो लेने तुम जाते 12 हैं। साल से वहाँ पर रह रहे, तो बहादुरा है कि खरबी है वो? बहादुरा बहादुरा है। हाँ, मिलन नगर में आप लोग रहते हो? हाँ। आप अभी यहाँ कितनी बार आए? हम ये लोग अब आज कितनी बार आप आए? कितने बार आ गई है, जो नानुर का भाव करे सब जाते हैं, सब जाते हैं, ये किधर? बोलते हैं, ये नहीं, सब नहीं, जो नहीं, जाते हैं। आप- पहली बार आई हूँ, मेरे अच्छा। बच्चे छोटे हैं, हाँ। बाकी एरिया में हमारे इधर आते हैं, हाँ। तो वो बोलते हैं नहीं आज करेंगे, तुम्हारी गली का आ गया, फिर वहाँ पे जहाँ कौन बोलते? नाम बताओ जो बोलते हैं कि हम उस दिन करेंगे। वो पुष्पा गाइडलाइन की अच्छा। आई थी, वो भी आई थी, हाँ। 4 लोग हुआ 7 वो सब लाख आए, रुपए आए। लेकिन अच्छा। हमारी गली अभी मैं वीडियो लेके नहीं आई, मुझे मालूम नहीं था ऐसा हाँ। कुछ होने वाला है, लेकिन मैं बता ही रही थी, मैं हमारी गली तो पूरी खद्दड़ है, अच्छा, खराब है आपकी गली? पूरी खराब है, तो और आप हमारे लोग बच्चे- टैक्स लगाए क्या आपके प्लॉट का? प्लॉट आप टैक्स पूरा भरते हो क्या? पूरा भरते कब हैं तक ना। भरा है टैक्स आपने? हम लोगों ने अभी 2008 तक ही भरे, फिर रोड की सुविधा होने नहीं लगी तो हम लोगों ने बंद तो कर आपने दी, टैक्स अभी भरे नहीं? भरे नहीं, और हम लोग भरना भी नहीं चाहते। क्यों? क्योंकि रोड ही नहीं बन रही, गटर लाइन नहीं आ रही, तो हम क्यों भरेंगे? अच्छा, क्यों भरेंगे टैक्स? हाँ? हम तो 2023 तक वो टैक्स भरे हैं, लेकिन आता नहीं। बघा, लोकांची समस्या इथे भरपूर आहे, सर्व लोक टॅक्सही भरत आहे, शासनाच्या फिर भी रोड नियमाचं नहीं बनी है हमारी क्या बोलते हैं, शासन- मोबाइल में आके घर पे दिखाते हैं पैसे आ गए हैं रोड के लिए, लेकिन बोला काम बोला नहीं बोला ना होता। बोला सर, आम्ही 10 वर्षापासून आपलं नाव? आम्ही ह्या ग्रामपंचायत मध्ये निदान तरी 10 गणी आलो आम्ही इथं, पण आमचे कोणतेच कामं सक्सेस होत नाही। बावनकुळे साहेबांपर्यंत आम्ही गेलो, बावनकुळे साहेब म्हणते तुमचं काम आता सक्सेस झालेलं आहे म्हणतात, सँक्शन झाला म्हणतात, आणि मग आम्ही ग्रामपंचायत मध्ये येतो तर तुमचे डिफॉल्टर आहे म्हणते।
डिफॉल्टर आहे काय डिफॉल्टर आहे काही म्हणजे डिफॉल्टर नाही आहे. आमचे पैसे देऊन आमचे प्लॉट घेतलेले आहे बघा लोकांच्या इथे शासन प्रशासन यांचे जे प्लॉटचे टॅक्स हे लोक प्लॉटचे टॅक्स भरत आहे नियमाने हो. प्रत्येक वर्षी भरत आहे यंदाही भरलं. सर्व लोक टॅक्सही भरत आहे जे जे शासन नियम अटी लावतात हे त्याचं पालन करतात तरी यांना खराब रोड नळ नाही गटर लाईन नाही अशी समस्या यांची आहे गटर लाइन नाही रोड नाही काहीच नाही आहे मला और हफ्ते में एक बार या तो 15 दिन में एक बार कचरा गाड़ी वाला आता है। हा कचऱ्याच्या गाडीचा यांचा समस्या आहे यांना कचऱ्याच्या गाड्या पण तुम्हारी इधर कचरा गाड़ी 15 दिन में एक बार 15 दिन में आता आती है एक बार आता और दीपावली के टाइम में तो आना ही बंद कर देता है, फिर जमा करके रखो लक्ष्मी पूजा की आखिर कचरा। तुमच्या जे तर याच्यानंतर तीव्र आंदोलन करू आणि रस्ता रोको आंदोलन करू कुठे खुर्ची फेको आंदोलन करू आणि उग्र आंदोलन करू असा इशारा देतो मी आज लोकांची समस्या तुम्ही बघितली असेल लोक खूप जास्त चिडले आहेत यांच्या ज्या काही गोष्टी आहे आम्ही आमच्या न्यूज माध्यमातून प्रयत्न करू की तुमच्या गोष्टी शासन प्रशासनपर्यंत गेली पाहिजे